नवीन लावण केली आणि तणानं भरली. रोपं लावली, तणानं भरली. आता ह्याच्यावर उपाय परफेक्ट काय आणि कोण सांगणार? दुकानात गेलो तर काय पण घ्यायला सांगणार. त्यापेक्षा परफेक्ट माहिती सुरुवातीपासूनच ऐकायची असेल तर हा व्हिडिओ नक्कीच बघा. कारण अनेक वेळेला आपल्याला मजूर प्रॉपर वेळेत मिळतच नाही आहेत. ह्या वर्षी तर असं झालं आहे, पाऊस लांबल्यामुळं तणं प्रत्येकाच्या शेतात आलेत आणि आंतरपिकं पण लावायला आलेली नाहीत. ह्याकरता आपण काय करायचं, जर आपल्या शेतामध्ये तणं उगवलेले असतील, जर तुम्ही कांडी लावण केली असेल आणि कांडीखाली तुम्ही काहीच लागवड टाकला नसेल, तर मात्र आधी ऊसाला आळवणी घालायची. म्हणजे 2 सलग पाणी पाजायची, ज्याला आंबवणीचं पाणी असं म्हणतात. म्हणजे कांडी लावायच्या आधीचं एक पाणी आणि कांडी लावल्यानंतर लगेच 3-4 दिवसात दुसरं पाणी पाजायचं आणि ते पाणी पाजून झाल्यावर म्हणजे दुसरं पाणी पाजून झाल्यावर लगेच आपल्याला त्याच्यावर आळवणी घालायची. ही आळवणी तणनाशकाच्या आधीच बसली पाहिजे. तणनाशकाच्या आधी आळवणी का बसली पाहिजे? कारण कुठलंही तणनाशक मारलं तर ऊसावर काही ना काहीतरी त्याचा थोडाफार हा परिणाम हा होतोच. कारण ऊस उगवायला लागलेला असतो, त्यामुळं ऊसाच्या शेंड्यावरती तणनाशकाच्या प्रमाणामुळं शेंडं थोडं करपतात किंवा ऊसाला अचानक ताण येतो. म्हणजे त्याची मुळीच पाहिजे त्या प्रमाणामध्ये वाढत नाही आहे. म्हणजे जसं की लहान बाळ आहे, या लहान बाळाला आपण देतो आहे काय, तर फॅरेक्स देतो आहे. तर लहान बाळाला जर आपण समजा जर त्या बाळाला आपण जर भाकरी खायला दिली, ते खाणार आहे का? नाही खाणार. तसंच तणनाशकाचं आहे. त्यामुळं प्रॉपर परफेक्ट तणनाशक कुठलं मारायचं, किती प्रमाणात मारायचं, ह्यासाठी हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय योग्य आहे. समजा तण लहान असेल, तर लहान तणाला काय करायचं, सेंकॉरच्या फक्त ज्याच्यामध्ये मेट्रिब्युजन घटक असतो, तर त्याच्या फक्त 3 पुड्या घ्यायच्या आणि 2,4-D घेत असताना 1 लिटर किंवा 1250 मिली किंवा जास्तीत जास्त 1.5 लिटर घ्यायचं. सुरुवातीला कुठलं तण असतं, तर वेल जास्तीत जास्त असतात किंवा जरी गवती तण असेल तर एकदम बारीक प्रमाणामध्ये असतं. तर हे सगळं ह्याच्याद्वारे मरून जातं. समजा ह्याच्यात तण उगवूच नाही असं वाटत असेल, तर आपण ॲट्राटाप एकरी 500 ग्रॅमचा ह्याच्यामध्ये वापर करू शकतो. म्हणजे सेंकॉरच्या 3 पुड्या, 2,4-D 1.5 लिटर आणि ॲट्राटाप 500 ग्रॅम. समजा ही 8632 जात असली तर आत्तापर्यंत सांगितलेली माहिती योग्य आहे. आता 8632 असो किंवा अन्य कुठलीही जात, म्हणजे समजा 265 आहे, 10,001 आहे, 8,005 आहे, 13,007 आहे, 92,005 आहे, 10,001 आहे. तर ह्या सगळ्या इतर जातीमध्ये काय करायचं, तर कॅलरिच एक्स्ट्रा नावाचं तणनाशक निघालं आहे. आता हे कॅलरिच एक्स्ट्रासोबत मेट्रिब्युजन म्हणजे सेंकॉर नावाचा घटक मारायचा. त्याच्यासाठी ऑलरेडी आम्ही व्हिडिओ दिलेले आहेत. यूट्यूबवरती जा, ऊर्जा इंडस्ट्रीज असं सर्च करा. त्या प्रॉपर ऊर्जा इंडस्ट्रीजवर प्रॉपर तणनाशकांचे प्रॉपर व्हिडिओ आहेत. आता जसं तुम्हाला मगाशी सांगितलं, पहिली आळवणी आपल्याला त्यावेळेला घालायचीच असते. आता समजा तुम्ही ह्याच ठिकाणी वेगळं तणनाशक मारलं, की तुम्हाला वाटलं की तण जास्त आहे, मग मी काय करू असं तुम्हाला कन्फ्यूज झालं आणि तुम्ही वेगळं तणनाशक म्हणजे ज्याच्यामध्ये ॲमिट्रॉन असा घटक असतो असं तणनाशक मारलं. ठीक आहे, ते तणनाशक मारायला पण हरकत नाही. पण त्या तणनाशकानं तर ऊसावर जास्तच परिणाम होणार आहे. म्हणजे जास्त परिणाम चांगला नव्हे, बॅड. जेणेकरून तुमचा ऊस प्रॉपर जाडी घेणार नाही, प्रॉपर पानांची रुंदी होणार नाही, त्यामुळे कांडी प्रॉपर लांब येणार नाही. त्याकरता योग्यच तणनाशक सुरुवातीला पाहिजे. हा व्हिडिओ बघा, तुम्हाला परफेक्ट माहिती येईल. त्यानंतर 1.5 महिना ज्यावेळेला ऊसाला होतो, त्या 1.5 महिन्याच्या वेळेला परत काय करायचं, 200 लिटर पाण्यामध्ये एकरी 1 युरियाचं फक्त पोतं टाकायचं, 1 मॅग्नेशियमची बॅग टाकायची. त्यातच आपली ऊर्जा तंत्रज्ञानाची औषधं असतात, जी फुटवा काढतात. फुटवा 100% जाडीचा काढतात, ज्याचं कांडावितीपेक्षा लांबच असतं सुरुवातीपासून. 5-4 बोटं रुंदी असतं ऊस कोळवेपर्यंत. हा फायदा होतो दुसऱ्या आळवणीचा. आणि त्यानंतर जरी तणं असली, समजा 2-2.5 महिन्याचा ऊस झाला आणि त्यावेळेला तणं असली, मजूर असतील भांगलणीला, तर भांगलणच करा. पहिलंसुद्धा जे तणनाशक सांगितलेलं आहे ते सुद्धा मारू नका. जर आपल्याकडं माणसं भांगलायला उपलब्ध असतील तर अजिबात तणनाशकाच्या नादाला लागू नका. कारण कितीही चांगलं तणनाशक मारलं तरी ऊसावर परिणाम हा 100% होतोच.
आत्ता तुम्हाला जी तणनाशक सांगितलं त्यानं कमीत कमी परिणाम होणार आहे. समजा 2-2.5 महिन्याच्या पुढं ऊस झाला, त्यावेळेला डायरेक्टचा वापर करायचा एकरी 1 किलो आणि 2,4-डीचा वापर करायचा एकरी 1 लिटर 2-2.5 महिन्याच्या पुढच्या तणाला, कारण तण त्यावेळेला मध्यम स्वरूपात असते. आणि ज्या वेळेला 3-3.5 महिन्याच्या दरम्यानचा ऊस होईल त्याच वेळेला ॲमिट्रॉन घटक असणारा तमर असेल, त्याच्यामध्ये तुम्ही सेंकॉर घालणार असेल किंवा डायरेक्स घालणार असेल, असं त्यावेळेला मारा. डायरेक्ट फर्स्ट टाईम तुम्ही तमर किंवा ॲमिट्रॉन घटक असणारं तणनाशक मारायला गेला तर 100% तुमच्या ऊसावर तो परिणाम होणार आहे. आणि या आणि अशीच प्रकारची माहिती परफेक्टली आपल्याला हवी असेल तर आम्ही शेतकऱ्यांची मुलं ISO सर्टिफाईड कंपनी ऊर्जा इंडस्ट्रीजद्वारे आणि आमचं यूट्यूब चॅनेल ऊर्जा इंडस्ट्रीजद्वारे आणि व्हॉट्सअप क्रमांक 9890669083द्वारे फ्रीमध्ये आपणासाठी कधीही 24 तास अवेलेबल आहोत. आपल्या पिकांचे फोटो पाठवा, त्यानुसार परफेक्ट खतं, औषधं, तणनाशक प्रॉपर गायडन्स आपल्याला देऊ, कारण आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत. नमस्ते.